नमस्कार. बातम्या आहे राज्यातील थंडी संदर्भातील. यावर्षी राज्यात पावसाने थैमान घातलं. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने आपली हजेरी दाखवली. आता ऑक्टोबर महिनाही गेला, पाऊसही थांबलाय. आता सुरू होणार आहे थंडी. आताच थंडीच्या दिवसाची चाहूल लागत आहेत. हिमालयातील हवामान बदलामुळे भारताकडे शीत वारे वाहू लागले आहेत. आज शनिवारपासून ते बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान 16 तर राज्याचे 10 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्यात सर्वत्र थंडी पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 20 नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान आणि कमाल तापमान सर्वसामान्यपेक्षा कमी राहील, असं हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. राज्यातील नागरिकांना अवकाळी पावसामुळे ऑक्टोबर हीटचे चटके बसले नाहीत. त्यामुळे हीटचा महिना सुखावह गेला. या सुखात आणखी भर पडणार असून गारेगार थंडी मुंबईकरांसोबतच राज्यातील नागरिकांना देखील अनुभवता येणार आहे. हवामान अभ्यासक अथरे शेट्टी यांनी काय म्हटले पाहूयात. हिमालयात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे थंड वारे दक्षिण भारताकडे वाहू लागले आहे. याचा परिणाम म्हणून आज शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान 16 तर उर्वरित राज्याचे 12 ते 10 अंश असेल, असं हवामान अभ्यासक अथरे शेट्टी यांनी सांगितलं आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी काय म्हटलंय पाहूयात. महाराष्ट्रात भाग परत्वे कमाल तापमान 28 ते 32 तर किमान तापमान 18 ते 20 डिग्री आहे. येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या अटकाव नाही. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होईल, असं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं आहे. एकंदरीत हिमालयातील बर्फवृष्टीमुळे आणि हिमालयातील हवामान बदलामुळे दक्षिण भारताकडे शीत वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडीला सुरुवात होईल, असा संकेत हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. मोजक्या, निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.